सोनं, लग्नसराई किंवा 3.5 मुहूर्तावर खरेदी केली जाणारी ही एक मोठी संपत्ती. हे सोनं हिंदू कुटुंब परंपरेत स्थिरता आणि समृद्धीचं सर्वात विश्वासार्ह आणि सुरक्षित प्रतीक हे मानलं गेलेलं आहे. सोन्याला जगातील सर्वात महागड्या धातूंमध्ये गणलं जातं. शतकानुशतके मानवी इतिहासात त्याचं स्थान तितकंच अबाधित राहिलेलं आहे. कारण जगभरात आर्थिक अस्थिरतेच्या काळात सोनं हे अनेक देशांसाठी विश्वासार्ह मालमत्ता ही राहिलेली आहे. सोन्याच्या चढत्या उतरत्या दराचा सामान्य जनमानसांवर खूप मोठा प्रभाव पडतो. त्याचं कारण म्हणजे सोनं ही अनेकांसाठी थेट गुंतवणूक आहे किंवा शुभ कार्यात आनंद द्विगुणित करणारा एक संपत्तीचा घटक सुद्धा. मागच्या काही काळापासून सोन्याचा दर फक्त वाढत राहिलेला आहे. सोन्याचा दर कमी व्हायचं नाव घेत नाहीये. त्यामुळे लग्न कार्यासाठी उत्सुक असणाऱ्या मंडळींनी मोठा धसका घेतलाय. येत्या काही दिवसात सोनं 1 लाखाचा ऐतिहासिक टप्पा पार करण्याच्या तयारीत आहे. कारण अमेरिकेतून डोनाल्ड ट्रम्प जगभरातल्या सोन्याबद्दल काहीतरी धक्कादायक भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत. सध्या जगात अमेरिकेकडे सर्वात जास्त सोन्याचा साठा आहे. पण असं असतानाही आता भारतात सोन्याचा दर 50 ते 55 हजाराच्या आसपास येणार असं म्हटलं जातंय. पण नेमकं कशामुळे? भारतात कुठं मोठा सोन्याचा साठा सापडलेला आहे का? देशासाठी त्याचं महत्त्व काय? त्याविषयी सर्वच आपण जाणून घेऊयात. नमस्कार, मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, ज्या देशाकडे सर्वाधिक सोने तो देश अधिक ताकदवान असं मानलं जातं. कोणत्याही जागतिक संकटावर मात करण्यासाठी सोनं महत्त्वाची भूमिका बजावतं. त्यामुळे प्रत्येक देशाच्या बँका सोन्याचे साठे हे वाढवत असतात. सोने केवळ अर्थव्यवस्थेतच नाही तर हिंदू पौराणिक कथांमध्ये देखील महत्त्वपूर्ण मानलं गेलेलं आहे. हिंदू ग्रंथांमध्ये भगवान विष्णूंचे निवासस्थान वैकुंठ सोन्याने सजवलं असल्याचं वर्णन केलं जातं. तसंच संपत्तीची देवता असलेली देवी लक्ष्मी सुवर्ण कमळावर बसली असल्याचं चित्रित करण्यात आलेलं आहे. या व्यतिरिक्त ऐतिहासिक दृष्ट्या सोने हे देवाणघेवाणीचं एक महत्त्वाचं माध्यम आणि संपत्तीचा साठा राहिलेला आहे. प्राचीन संस्कृतीपासून ते आधुनिक काळापर्यंत जीवनातल्या आर्थिक चढ उतारांना तोंड देण्याच्या क्षमतेसाठी सोनं अत्यंत मौल्यवान ठरलेलं आहे. आर्थिक अस्थिरतेच्या काळात आणि महागाई विरुद्ध बचाव करण्यासाठी सोन्याने नेहमीच लोकांना मंडळी सुरक्षिततेची भावना दिलेली आहे. दरम्यान एका बाजूला सोन्याचे दर देशात आभाळाला भिडलेले असताना दुसऱ्या बाजूला सातत्याने जगभरातल्या मार्केटमध्ये सोन्याचे दर हे अर्ध्या किमतीने उतरणार असल्याचं चर्चा आहेत. सोनं हे थेट जगण्यातल्या आर्थिक व्यवहाराशी संबंधित असल्याने या न्यूजकडे लोकांचं लक्ष लागून राहिलेले. ज्यांच्याकडे सोन्याचा साठा आहे त्यांना दर खाली आले तर आपली गुंतवणूक वेस्ट याची चिंता आहे, तर दुसऱ्या बाजूला आता सोनं खरेदी नाही केलं तर 1 लाख तोळ्याने सोनं खरेदी करावं लागेल याची धास्ती आहे. दरम्यान या काळजीत असणाऱ्यांसाठी आता एक गुड न्यूज आलेली आहे. मीडिया रिपोर्टनुसार भारतातील खनिजांनी समृद्ध असलेल्या एका राज्यात सोन्याचा मोठा साठा सापडलेला आहे. ओडिसाचे खानमंत्री विभूती भूषण जेना यांनी हा साठा सापडल्याची माहिती दिलेली आहे. ओडिसा राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सोन्याचे मोठ्या प्रमाणात साठे सापडल्यामुळे ओडिसा सोन्याच्या खाणींसाठी एक नवीन आकर्षण केंद्र ठरत आहे. ओडिसा हे राज्य नैसर्गिक संसाधनांच्या विपुलतेसाठी प्रसिद्ध आहे. ही नवीन शोधांचा लाभ घेण्याची आणि खाण उद्योगांना वाढवण्याची एक उत्तम संधी आहे. ओडिसाचे खानमंत्री विभूती भूषण जेना यांनी राज्याच्या आर्थिक विकासात एका नवीन टप्प्याची सुरुवात करण्याची आणि भविष्यात सोन्याच्या खाणींचा मोठ्या प्रमाणात लिलाव करण्याची योजना ही जाहीर केलेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुंदरगड, नबरंगपूर, केओंझार व देवगड यासारख्या जिल्ह्यांमध्ये हे सोन्याचे साठे असल्याचं आढळून आलेलं आहे. मलकानगिरी, संबलपूर यासारख्या ठिकाणी अजूनही या मौल्यवान धातूचा शोध सुरू आहे. या ठिकाणी अभ्यास आणि अधिक संशोधन केले जात आहे. त्यामध्ये जशीपूर, सूर्यागुडा, रुवांसी, इडेलकुचा, मरेदिही, सुलेपत व बदाम पहाड यासारख्या ठिकाणांचाही समावेश आहे. मयूरभंज जिल्ह्यातही सोन्याचे साठे आढळून येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. देवगड जिल्ह्यातील आदासा, रामपल्ली इथं पूर्वी साठे सापडले होते. भारतीय भूगर्भीय सर्वेक्षण GSI सध्या या क्षेत्रात G2 स्तरीय आणि तांब्यासह अनेक खनिज संसाधनांच्या शक्यतेचा शोध घेत आहेत. केओंझार जिल्ह्यात गोपूर, गाझीपूर, मानकडचुवान, सालेकाना व दिमिरगुंडा ही खाणींची मुख्य ठिकाणे आहेत. आर्थिक विकासासाठी या संसाधनांचा वापर करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. भविष्यात सोन्याच्या खाणीच्या ब्लॉक लिलावात ही वचनबद्धता स्पष्ट होईल. या खाणींचा लिलाव राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. ओडिसा मायनिंग कॉर्पोरेशन, GSI आणि राज्य सरकार खाण प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. या खाणींचे व्यापारीकरणापूर्वी सापडलेल्या सोन्याच्या साठ्यांचे तांत्रिक समित्यांकडून व्यवहार्यतेचे मूल्यांकन करण्यात येईल. भारतात सोन्याचे सर्वाधिक उत्पादन कर्नाटक राज्यात होते. कर्नाटकमधील कोलार, येहुट्टी आणि उटी या खाणीतून मोठ्या प्रमाणात सोनं काढलं जातं. तसंच आंध्र प्रदेश आणि झारखंडमधील हिरापुद्दिनी आणि केंद्रुपोचा खाणीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात मंडळी सोनं आढळतं. या सोन्याच्या साठ्यांचा वापर केल्यानं देशाची सोन्याची मागणी पूर्ण करण्यासाठी इतर देशातून होणाऱ्या आयातीवरील अवलंबित्व आता आपल्याकडे कमी होईल अशी शक्यता आहे. अवलंबित्व कमी झाल्यानं व्यापार संतुलन सुधारेल. तसंच या साठ्यांच्या व्यापारीकरणामुळे रोजगाराच्या संधी सुद्धा वाढतील आणि त्याचबरोबर खाणकाम आणि खाणकामाशी संबंधित उद्योगांमध्ये औद्योगिक वाढही होईल. तसेच प्रादेशिक विकासालाही चालना मिळेल. या विकासामुळे ओडिसा जागतिक सोन्याच्या बाजारपेठेत एक मुख्य खेळाडू ठरण्याची शक्यता आहे.
त्यामुळे राज्य व राष्ट्रीय अर्थव्यवस्था आणि तेथील लोक दोघांनाही याचा फायदा होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. असो, तूर्त बाजार विश्लेषकांनी सोने खरेदीदारांसाठी एक गोड बातमी आणलेली आहे. बाजार विश्लेषक तज्ज्ञ असं सूचित करतात की सोन्याच्या दरात लक्षणीय मंदी येऊ शकते आणि ही गोष्ट संभवतः खरेदीदारांना दिलासा देणारी ठरू शकते. जवळपास सोन्याच्या किमतीत 38% घसरण होण्याचा अंदाज हे विश्लेषक वर्तवतात. यामुळे जगभरातील गुंतवणुकीच्या धोरणांना नवा आकार मिळू शकतो. जॉन मिल्स यूएस आधारित वित्तीय सेवा फर्म मॉर्निंग स्टारचे मार्केट स्ट्रॅटेजिस्ट सोन्याचा भाव प्रति औस $1,820 पर्यंत घसरण्याची शक्यता आहे, जे त्याच्या सध्याच्या अंदाजे 3,080 प्रति औसच्या किमतीच्या अगदी उलट आहे. म्हणजे जवळपास 38% सोन्याच्या दरात कपातीची शक्यता ही सांगितली जाते. म्हणजेच ही जर परिस्थिती आली तर जगभरात सोन्याच्या बाजारपेठेत मोठा उलटफेर होऊ शकतो. सोन्याची मागणी अलीकडे वाढली असली तरीही सोन्याचा जागतिक पुरवठा झपाट्याने वाढत आहे, हे सुद्धा आणखी एक कारण आहे. विशेष म्हणजे जगात सोन्याची टंचाई नाहीये. 2024च्या दुसऱ्या तिमाहीत सोन्याचा खाणीचा नफा प्रति औस $950 पर्यंत पोहोचला होता, जो त्या वर्षातील सर्वोच्च आहे. यामुळे जागतिक सोन्याचा साठा 9% वाढला आहे. पहिली गोष्ट सोन्याच्या पुनर्वापरात वाढ आणि ऑस्ट्रेलियाने सोन्याचे उत्पादन वाढवले, या दोन गोष्टी अशा आहेत ज्यामुळे सोन्याच्या किमती कमी होऊ शकतात. तसंच काही बँका आणि गुंतवणूकदार सोने विकत घेण्याचा सपाटा लावत आहेत. सोने गुंतवणूक ही जरी भविष्यकालीन नफा देणारी गोष्ट असली तरी वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या सर्वेक्षणात असं आढळून आलेलं आहे की 71% मध्यवर्ती बँका त्यांच्या सोन्याचे होल्डिंग वाढवण्याऐवजी कमी करणे किंवा आहे ते राखण्यावर आता भर देत आहेत. एका रिपोर्टनुसार 2024 साली सोन्याच्या क्षेत्रातील डील मेकिंगमध्ये 32% वाढ झाली होती. तर दुसरीकडे सोन्याचे बॅक्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड गुंतवणुकीतील अलीकडील वाढ वाढत्या किमती सुधारणांपूर्वी पाहिल्या गेलेल्या पूर्वीच्या सॅम्पलसारखी आहे, ज्यामुळे मंदी येऊ शकते. ही गोष्ट सोने भाव कमी होण्यास कारणीभूत ठरू शकते. सध्या देशातील सर्व शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव सुमारे 91,000 रुपयांच्या वर आहे. तर 22 कॅरेट सोन्याची प्रति 10 ग्रॅम किंमत ही 82,000 रुपयांपेक्षा मंडळी जास्त आहे. आर्थिक अनिश्चितता, महागाईची चिंता आणि भूराजकीय तणाव यामुळे सोन्याच्या किमतीत प्रचंड वाढ झालेली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात सुरू झालेल्या व्यापारी वादांमुळे गुंतवणूकदारांनी सुरक्षित आश्रयस्थानांच्या मालमत्तेकडे वळल्यामुळे सोन्याच्या किमतीत ही आता मोठी वाढ झालेली आहे. नुकतेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यरात्रीच्या सुमारास जाहीर केलेल्या टॅरिफ रेट धोरणाचा परिणाम म्हणून सोने दरात सकाळपर्यंत 700 रुपयांची वाढ झाली होती. सोन्याचे दर 92,000 तर जीएसटीसह 94,700 इतक्या मोठ्या उंचीवर जाऊन ते पोहोचले होते. येत्या काही तासात किंवा काही दिवसात ही वाढ अजूनही होण्याची शक्यता होती, पण आता सोन्याचा दर कमी होण्याची शक्यता मंडळी निर्माण झालेली आहे. जर सोन्याचा दर 50,000 किंवा 60,000च्या आसपास आला तर मग सामान्य माणसांसाठी खूप आशादायी चित्र निर्माण होईल आणि मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नात त्यालाही काळजावर दगड न ठेवता सोनं खरेदी करता येईल अशी आता आशा आहे. आता गुंतवणूक म्हणून पाहिलं तर तुम्हाला काय वाटतंय? सोन्याचा दर वाढता राहिला पाहिजे की उतरला पाहिजे? हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. सोबतच विशेष भारी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व हा व्हिडिओ मंडळी तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर विशेष भारी FB या फेसबुक पेजला देखील फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.